जर तुमच्या घरामधील कन्या असेल तर त्या नारळाचं आणि त्या रुपयाचं काय करायचं, तर तो रुपया तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये पूजायचा आहे आणि तुमचं जे काही नारळ आहे तिचं ते तुम्ही प्रसाद म्हणून सगळे घरातले खाऊ शकता। हेच तुम्ही तुमच्या जे कोणी शेजारील कन्या जे तुम्ही कुमारिका पूजनासाठी ज्या कुमारिका बोलवणार आहात त्यांना सुद्धा हे सांगा की तुम्ही नारळाचा प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि 1 रुपया तो आपापल्या देवघरामध्ये आपल्याला पूजायचा असतो। तर अशा प्रकारे आपल्याला कुमारिका पूजन करायचं असतं। आता आपण हे बघू की आपल्याला किती वर्षांची कुमारिका पूजल्यामुळे आपल्याला काय काय फलप्राप्ती होते। तर 1 वर्षांची कुमारिका ही साधारणतः काहीही खात पीत नसते, त्यामुळे तिला आपण साधारणतः ती कुठे पूजली जात नाही। तर 2 वर्षांपासून कुमारिकांचं सुरू होतं पूजन। तर 2 वर्षांची कुमारिका ही लक्ष्मी स्वरूप असते आणि तिचं पूजन केल्यामुळे आपलं दारिद्र्य दूर होत असतं। 3 वर्षांची जी कुमारिका असते 3 वर्षांची कुमारिका जी असते ती त्रिमूर्ती स्वरूप असते आणि त्यामुळे तिचं पूजन केल्यामुळे आपल्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते। 4 वर्षांची जी कुमारिका आहे ती कल्याणी असते आणि तिचं पूजन केल्यामुळे आपल्या घराचं कल्याण होत असतं। 5 वर्षांची जी कन्या आहे ती रोहिणी असते आणि तिचं पूजन केल्यामुळे आपल्या घरातील कुटुंबियाची रोगातून मुक्तता होते। 6 वर्षांची जी कन्या आहे ती कालिका असते आणि तिचं पूजन केल्यामुळे आपल्याला रोज राजयोग प्राप्ती होत असते। 7 वर्षांची जी कन्या आहे ती चंडिका स्वरूप असते आणि तिचं पूजन केल्यामुळे आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती होत असते। 8 वर्षांची जी कन्या आहे ती शांभवी स्वरूप असते आणि तिचं पूजन केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये विजय प्राप्ती होत असते। 9 वर्षांची जी कन्या आहे ती दुर्गा देवी स्वरूप असते आणि तिचं पूजन केल्यामुळे आपल्याला आपल्या शत्रूंचा नाश होत असतो, आपल्या शत्रूंचा संहार होत असतो। 10 वर्षांची जी कन्या आहे ती सुभद्रा स्वरूप असते आणि तिचं पूजन केल्यामुळे ती भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना हे पूर्ण करत असते। तर अशा प्रकारे आपल्याला ज्या वर्षांच्या मुली या भेटणार आहेत त्यांचे देखील आपण त्यामुळे काय फलप्राप्ती होते हे देखील आता आपण पाहिलं। आता आपण हे बघू की किती कन्या पूजल्यामुळे आपल्याला काय फलप्राप्ती होणार आहे हे आता आपण बघणार आहोत। तर 1 कन्या पूजल्यामुळे आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती होते। 2 कन्यांची आपण पूजन केल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होत असते। 3 कन्यांचं आपण पूजन केल्यामुळे आपल्याला धर्म आणि काम याची प्राप्ती होत असते। 4 कन्यांचं आपण पूजन केल्यामुळे आपल्याला राज्यपद प्राप्ती होत असते। 5 कन्यांचं पूजन केल्यामुळे आपल्याला विद्या प्राप्ती होत असते। 6 कन्या